माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद त्यामधलं जे दुसऱ्या नंबरचा अध्याय आहे सूर्य बकरा, तर त्याच्यामधले काही श्लोक आणि त्यांचा अर्थ आणि संदेश बघितलं होतं, ज्याच्यामध्ये आपण श्लोक क्रमांक 106, 107 आणि 108 चा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न केला होता. तर आपण बघितलं होतं की जे श्लोक क्रमांक 106 आहे त्याच्यापासून आपल्याला संदेश मिळतं की अल्लाहचे आदेश परिस्थितीनुसार असतात. इस्लाम सुधारणा आणि प्रशिक्षणाचा मार्ग दाखवतो आणि धर्मात समतोल आहे. आणि श्लोक क्रमांक 107 जे आहे त्याच्यामधून आपण हे शिकलो की अंतिम जे सत्ता आहे ते अल्लाहकडेच आहे. आणि 108 जे श्लोक आहे त्याच्यामधून आपण शिकलो की इस्लाम आपल्याला साधी आज्ञाधारकता, नम्रता आणि प्रामाणिकपणा शिकवतो. आणि अजून एक गोष्ट आपण शिकलो की अनावश्यक प्रश्न आणि हट्टीपणा जे आहे ते इमानाला हानी पोचवतात. आणि खरी मदत जी आहे फक्त अल्लाहकडे आहे. आणि आज्ञाधारकता आणि विश्वास हा यशाचा मार्ग आहे. आता आज आपल्याला जे पुढचे श्लोक आहेत 109 आणि 110 त्याचा अर्थ आणि संदेश बघायचं आहे. तर अगोदर आपण 109 जे श्लोक आहे त्याचा अर्थ बघू. अहले किताब पैकी बरेच लोक तुमच्या इमानानंतर तुम्हाला पुन्हा कुफराकडे वळवू इच्छितात. त्यांच्या मनातील मत्सरामुळे जरी त्यांच्यावर सत्य स्पष्ट झाले आहे म्हणून तुम्ही माफ करा आणि दुर्लक्ष करा जोपर्यंत अल्लाह आपला आदेश देत नाही. नक्कीच अल्लाह सर्व गोष्टींवर समर्थ आहे. आता हे 109 ची जी तफसीर आहे त्याच्यामध्ये स्पष्टीकरण बघितलं तर या श्लोकात सांगितले आहे की नंबर 1, काही अहले किताब इस्लामचे सत्य जाणत होते. नंबर 2, पण मत्सर आणि हट्टामुळे त्यांनी विरोध केला. आणि नंबर 3, जे मुसलमानांना त्यांच्या इमानातून परत वळवू इच्छित होते. त्यावेळी मुसलमान संख्या आणि शक्तीने कमी होते म्हणून अल्लाहने आदेश दिला. नंबर 1, संयम ठेवा. नंबर 2, माफ करा. आणि नंबर 3, घाई करू नका. हा आदेश सुरुवातीच्या काळातील परिस्थितीनुसार होता. आता आजचा धडा आपल्याला मिळतो की मत्सर माणसाला सत्य स्वीकारण्यापासून रोखतो. नंबर 2, प्रत्येक विरोधाला तात्काळ कठोर उत्तर देणे आवश्यक नसते. आणि नंबर 3, संयम आणि शहाणपणा ही मोठी ताकद आहे. आता श्लोक क्रमांक जे 110 आहे त्याचा अर्थ, नमाज कायम ठेवा आणि जकात द्या. तुम्ही जे काही चांगले कर्म पुढे पाठवतात ते तुम्हाला अल्लाहकडे मिळेल. नक्कीच अल्लाह तुमचे कर्म पाहत आहे. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण, अल्लाह 2 मूलभूत इबादतीचा आदेश देतो. नंबर 1, नमाज अल्लाहशी नाते मजबूत करते. आणि नंबर 2, जकात समाजात समतोल आणि शुद्धता निर्माण करते. हा श्लोक सांगतो की नंबर 1, प्रत्येक चांगले कर्म जपले जाते. नंबर 2, काहीही वाया जात नाही. आणि नंबर 3, अल्लाह सर्व काही पाहतो.
आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, जो कोणी अल्लाच्या मार्गात एका खजुरा एवढीही सदका देतो, अल्लाह त्याला पर्वता एवढे वाढवतो. ही हदीस सही बुखारीमध्ये उल्लेख केलेली आहे. आता आजचा धडा नंबर 1, लहान चांगले काम ही मोठे फळ देऊ शकते. नंबर 2, नमाज आणि समाजसेवा दोन्हीही महत्त्वाचे आहेत. आणि नंबर 3, अल्लाहकडे केलेले कर्म कधीच हरवत नाही. आता या श्लोकांमधून एकत्रित धडा जे आपल्याला मिळतो, नंबर 1, मत्सर माणसाला सत्यापासून दूर नेते. संयम आणि माफी ही मोठी ताकद आहे. आणि नंबर 3, नमाज आणि जकात यशाचा पाया आहे. तर हे काही गोष्टी होते जे या श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला या श्लोकांमधून काही शिकायला मिळालं असेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चॅनलचं नाव आहे आओ कुराण समजू. तर आता पुढचे जे श्लोक आहे त्याचा अर्थ आणि संदेश आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.